राजस्थानचा एक मुलगा कोटामध्ये शिकण्यासाठी जातो. वडिलांना फोन करून सांगतो वर्षभरानं की मी येतोय, माझी वाट बघा. आणि तो मुलगा आत्महत्या करतो. 1.5 ते 2 महिन्यामध्ये 5 जीवांना गमावलेले आहे. मूळ प्रश्न हा आहे की स्पर्धा ज्यावेळेस आपल्यापेक्षा मोठी होते, ज्यावेळेस आपलं स्वातंत्र्य, आपल्या जीवनातला अर्थ हे कळत नाही, त्यावेळेस अशी पावलं उचलली जातात. साहजिकच आहे. स्पर्धेच्या जगात टिकता नाही आलं याचं अपयश वेगळं, मात्र घरच्यांना आपल्याला या स्पर्धेत उतरवायचं का होतं हे न कळल्याचं अपयश. या दोनही अपयशांमुळे मुळात भारतातल्या अनेक जीवांना रोज मरावं लागतं. NCRBचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल सांगतो की भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. आता मूळ प्रश्न हा होता की आमच्याकडे आत्महत्या करणं हे चुकीचं नाहीये, तर आत्महत्या करण्यासाठी एखादा समाज, एखादा पालकवर्ग ज्यावेळेस प्रवृत्त करायला लागतो त्यावेळेस ती हत्या असते. मान्य करायला हवं. समाजात अनेक लोक असतात, समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माणसं असतात, मात्र या सगळ्यांचं जगणं वेगवेगळं असतं. स्वतःच्या स्वप्नांचं ओझं ज्यावेळेस मुलाकडे वाढलं जातं, मुलावर सोपवलं जातं, मुलीवर सोपवलं जातं, त्यावेळेस सॉरी मम्मी पप्पा, आय कांट डू JEE सारख्या अनेक पत्र ही सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता मूळ जगातला प्रश्न हा नाहीये की अशा पद्धतीची पत्र, सुसाईड नोट्स व्हायरल होतात. प्रश्न हा आहे की या मागची नेमकी भावना काय असू शकते त्या विद्यार्थ्याची, तिथपर्यंत पोहोचण्याचा हा शोध. मित्रांनो, एखादं बाळ ज्यावेळेस मोठं होतं, ज्यावेळेस त्याला स्वतःची पंख मिळू लागतात ना, त्यावेळेस तो स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र ज्यावेळेस त्याला स्वतःचं अस्तित्व मिळत नाही, त्या तर्कशून्य आणि अर्थशून्य जगामध्ये इतरांची स्वप्नही त्याच्या खांद्यावर लादली जातात. ज्यावेळेस त्याला आपल्याला का मोठं व्हायचं यापेक्षा आपल्याला याच अशाच घोड्यांच्या रेसमध्ये पळायचंय की जिथे आपल्या जीवनाचा अर्थ नाहीये, त्यावेळेस ते ओझं ज्यावेळेस जास्त होतं, त्यावेळेस एखादी परीक्षा आपण नापास होतो, ज्यावेळेस आपल्याला त्या परीक्षेचं महत्व कळत नाही आणि कदाचित इतरांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही याची खंत, याचा पश्चाताप, याची जी भावना निर्माण होते, त्यावेळेस आपल्याकडून आपल्या आयुष्याची किंमत कमी व्हायला लागते. आणि मग घरून फोन जरी आला तरी सगळं व्यवस्थित आहे इथपासून ते अगदी मुलाचा फोन लागत नाही, मुलाने आत्महत्या केली आहे हे कळण्यापर्यंतचा जो 2 भावनांमधला, जो 2 आघातांमधला प्रवास आहे, हा इतका विलक्षण आहे की ज्याची खंत, त्याची जाणीव पालकांना किंवा समाजाला कधीच होऊ शकत नाही. हा प्रश्न पडतो. मुळात जाणीव नसते हा भाग नाही, जाणीव असताना सुद्धा काही गोष्टी सावरल्या जाऊ शकत नाही, त्यातला हा मार्ग. म्हणजे नैतिक शिक्षण किंवा मूल्य शिक्षण बालभारतीच्या किंवा छोट्याशा पुस्तकांमध्ये 7वी 8वीच्या इयत्तांमध्ये आम्ही शिकवतो, मात्र ते आमच्यापर्यंत पोहोचवलेलं नाहीये, आम्ही ती जगलो नाहीयेत. याचा मूळ शिक्षण व्यवस्थेतला दोष नव्हे, हा आपल्या घरातला दोष, आपल्या समाजातला दोष. कारण आम्ही इथिक्स आणि व्हॅल्यू या आम्ही पुस्तकात वाचतो, मात्र छोट्या मोठ्या गोष्टी घरात लपवल्या जातात. त्यावेळेस आम्ही म्हणतो की काही गोष्टी कराव्या लागतात, मान्य आहे. मात्र त्या व्हॅल्यूज, त्या इमोशनल इंटेलिजन्सच्या ज्या गोष्टी आम्ही पुस्तकात शिकतो, त्या आम्हाला कुठेतरी पुस्तकाच्या जगातच दिसतात, त्या इथे वास्तविकतेत दिसत नाही. त्यावेळेस आमची शिक्षण व्यवस्थेसोबत आमचा समाज आणि आमच्या पालकांचं एक सुंदर स्वप्न या सगळ्याच्या चुरड्यात एखादा विद्यार्थी स्वतःचं आयुष्य संपवतो. प्रवास हा इथेच थांबत नाही. अनेक लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना स्वतःचे 4, 5, 6 वर्ष सुद्धा वाया घालवतात. मुळात आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे नाही हे त्यांनाच माहीत नसतं. कारण कोणीतरी सांगतं, कोणीतरी समजावतं किंवा कुठून तरी सो कॉल्ड फेक मोटिवेशन येतं आणि ते आम्हीच पुढे आयुष्यभर चालू ठेवतो. मुळात जगात करिअरच्या क्षेत्रात जितक्या व्हरायटीज आहेत, त्या व्हरायटीज उलगडण्याचा प्रवास आम्ही भारतीय शिक्षणाच्या बाजारपेठेत करू शकलेलो नाहीये. आणि म्हणून मुळतः समाज व्यवस्थेचं हे तर्कशून्य अस्तित्व नव्हे, तर आपल्या समाजामध्ये आपण त्या पद्धतीची व्हरायटी करिअरमध्ये देऊ शकत नाही, याला तुम्ही आम्ही बऱ्याचदा सर्वच जबाबदार आहोत. म्हणून हा प्रवास फक्त एका विद्यार्थ्याचा किंवा कोटामध्ये JEEच्या परीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर आत्महत्येपर्यंतचा नाही, तर शिक्षण व्यवस्थेत स्वतःची जाणीव समृद्ध न करू शकलेला व्यवस्थेचा भाग म्हणून घेणारे आपण सर्वजण त्यात मुळापर्यंत कधी घाला घालू यावर हा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. शेवटी इतकंच, पढ़ो अगर अंधविश्वासों से पाना है छुटकारा, पढ़ो
अगर संसार को जीतना है तुम्हारा, सफदर हाशमी यांचा शेर.